मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवछत्रपतींचे स्वराज्य हे लोककल्याणकारी होते. स्वराज्यामध्ये स्वराज्याचे हित म्हणजेच प्रजेचे सुख, सुरक्षितता आणि न्याय यांना सर्वोच्च स्थान होते. त्यामुळे त्यांना प्रजाहित दक्ष राजा असे म्हणत असत. ते स्वतः प्रजेच्या कल्याणासाठी अहोरात्र कष्ट घेत होते. त्यांनी रयतेचे राज्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. प्रजेच्या सुरक्षिततेला सर्वोच्च महत्त्व दिले. स्त्रियांना सन्मान दिला. प्रशासन शिस्तबद्ध आणि भ्रष्टाचारमुक्त असे निर्माण केले. प्रत्येकाला समान न्याय मिळत होता. राजा हा प्रजेचा सेवक आहे हे त्यांनी आपल्या कृतीमधून दाखवून दिले. राजा तोच खरा जो प्रजेच्या सुखासाठी जगतो. सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यात जन्माला आलेले शिवराय आपल्या तलवारीच्या बळावर महान नव्हते, तर ते रयतेच्या हृदयावरती राज्य करणारे महान राजे होते. स्वराज्य म्हणजे केवळ गडकिल्ले, सेना आणि युद्ध नव्हते. ते होते ते रयतेचे, न्यायाचे आणि माणुसकीचे राज्य. शिवरायांसाठी प्रजा हीच त्यांची खरी संपत्ती होती. प्रजेच्या सुखादुःखात ते सामील होत असत. त्यांच्या दृष्टीने राजा हा प्रजेचा सेवक होता हे त्यांनी वारंवार आपल्या कृतीतून सिद्ध केले होते. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.